जोडले सगळ्यांनी जोडा. सांगावं का लागलं? परमपवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. संतांच्या पुण्यभूमीत उच्च अशा हिंदू धर्मात माझा जन्म झालेला आहे, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. परमेश्वराने जर मला पुढे जाऊन चुकून कधी विचारलं, तुला पुढचा जन्म मी कुठे देऊ, तर परमेश्वराला मी 1,00,000 वेळेला बजावून सांगणार आहे. ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जातं, ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जातं, ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा हिंदुस्थानात कट्टर धर्माभिमानी, कट्टर देशाभिमानी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. जिनी मला जन्म दिला, जिनी मला वाढवलं, जिनी मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदाही लागू दिली नाही. पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे, पण आईने इतके चांगले संस्कार दिले, पोटातली भूक कधी जाणवली नाही, भाकरी कमी पडल्याचं दुःख आयुष्यात एकदाही झालं नाही. त्या माझ्या आईला नमस्कार. आणि आज राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या गावात तुम्ही सगळ्यांनी मला सन्मानपूर्वक बोलवलं, मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बायकांनो, माझ्या डोक्यात सध्या फार वादळ आहे, माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. हे वादळ आणि दुःख घेऊन गेली 2312 दिवस मी रोज प्रवास करते. आजच्या माझ्या प्रवासाचा 2312वा दिवस आहे. का? एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून का फिरते? काय कारण आहे? काहीतरी कारण नक्की असलं पाहिजे. बायकांनो, वकील आहे मी. सोलापूर कोर्टात जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या असत्या. कारण सध्या सगळ्या जर धंदा कुणाचा तेजीत असेल तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे. आपण सगळे फार भांडतो. आपल्या सगळ्यांना असं वाटतं वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो. कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात, त्याला न्याय म्हणायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं. सगळी नाती विखुरताना बघितली कोर्टात, सगळ्या नात्यातली भांडणं बघितली कोर्टात. आईला कोणी सांभाळायचं म्हणून 2 भावांच्यात झालेली खडाजंगी भांडणं बघितली कोर्टात. कोर्टाने निकाल दिला, एकाने 1 महिना सांभाळा, एकाने 1 महिना सांभाळा. धाकट्याने उठून कोर्टाला विचारलं, एका महिन्याला 30 दिवस असतात, एका महिन्याला 31 दिवस असतात, मग 1 दिवस म्हातारीला कुठं ठेवायची? कोर्टाने सांगितलं वरांड्यात झोपवा. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळल्याचे पांग फेडा. मला तो प्रकार अजिबात आवडला नाही. मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाहीत. एकेका गुंठात जमिनीसाठी 2 भाऊ एकमेकांशी लढताना बघितले कोर्टात. वकिलांना 1-1 लाख रुपये फिया देतात, पण भावाला 1 गुंठात जमीन द्यायला कोणी तयार नाहीये. का? वडिलांच्या इस्टेटीत मुलींना समान अधिकार आला. वडील गेल्याच्या 8व्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितलेत मी. आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही, आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही, आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचं गावच नाही. आम्ही महिना महिना मामाच्या गावी राहायचो. सुट्टी काय छान जायची. गरिबी खूप होती, पण मामीनी एकदाही विचारलं नाही किती दिवस राहणार आहात. आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा, एका तरी पाहुण्याकडे सहजपणे निवांत आपण 4 दिवस जाऊन आता राहू शकतो? स्वतःच्या मुलाकडे जाता येत नाही बाबांनो. माझा मुलगा पुण्यात नोकरी करतो. काल मी पुण्यात होते. मी त्याला फोन करून विचारलं, मी पुण्यात आली आहे, घरी येऊ का? म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का? कुठल्या नात्यांबद्दल बोलूया, कुठल्या संवेदनांबद्दल बोलायचं, कुठल्या संस्कारांबद्दल बोलायचं? एक तरी नातं विश्वासाचं सांगा, ज्याच्याबद्दल आज आपण ठामपणे बोलू शकतो. कित्येक वेळेला स्वतःच्या जवळचा माणूस इतकं वेगळं वागतो, इतकं वेगळं वागतो की आपल्या पायाखालची जमीन हादरते. त्यामुळे मी कडक बोलते. सगळ्या तरुण मुलींनो, मी ब्युटी पार्लरमध्ये कधी गेले नाही, मी केस सेट कधी केले नाहीत. प्लकिंग, ब्लिचिंग, फेशियल तो प्रांत माझा नाही, मी त्यात रमले नाही. मी दिसते कशी, मी दिसते कशी, मी दिसते कशी, पण मुळात प्रश्न आहे, तू आहेस कशी? तू कशी आहेस? सासू म्हणून कशी आहेस?
सून म्हणून कशी आहेस, नणंद म्हणून कशी आहेस, जाऊ म्हणून कशी आहेस, भाऊजाई म्हणून कशी आहेस, मुलगी म्हणून कशी आहेस, बायको म्हणून कशी आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तू आई म्हणून कशी आहेस. तुला सगळ्या नात्यांना न्याय देता येतात. भारतीय स्त्रीचं दिसणं कधीही एवढं महत्त्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटतं. भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, कारण ती आई असते. आई असते वेदना, आई असते संवेदना, आई असतो परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज. प्रत्येक घरात देवाला जाता येत नाही, म्हणून त्यांनी निर्माण केली आई. तुमच्यापैकी किती जणींना मुलं आई म्हणून हाक मारतात? करा हातवर. बाकी सगळ्या मम्मी. इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी लंडनला जन्माला आलो आपण. मम्मी. एक प्रश्न विचारू, एका तरी मुस्लिम घरात त्यांची मुलं आई वडिलांना मम्मी पप्पा म्हणताना तुम्ही कधी ऐकलीत? ते अम्मी जानच म्हणतात, ते अब्बू जानच म्हणतात. त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे मम्मी पप्पा केले नाहीत. बदल केला आम्ही, बदललो आम्ही. आम्ही पाश्चात्यांचं अंधानुकरण करायला लागलो, आम्ही त्यांच्यासारखे वागायला लागलो. आम्हाला आमच्या धर्माची किंमत वाटेनाशी झाली. मम्मीचे अर्थ कळतात. अगं आकाशासारखी विशाल, ईश्वरासारखी सुंदर आमची आई, का केलीत तिची मम्मी? कुणी दिले अधिकार तुम्हाला? का धर्मापासून लांब नेलीत मुलं? का संस्कारांपासून लांब नेलीत मुलं? का मुलांना आज तुमची किंमत वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही? का मुलांना तुमच्याबद्दल अटॅचमेंट वाटत नाही? का? 100 प्रश्न आहेत. 2 माणसं बदलली, 2 माणसं बिघडली. ही 2 माणसं बदलायला नको होती. ही 2 माणसं बदलली नसती ना तर संस्कार टिकले असते. ही 2 माणसं बदलली नसती ना तर संस्कृती टिकली असती. ही 2 माणसं बदलली नसती तर कुठेही धर्माला थोडा सुद्धा धक्का लागला नसता. ही 2 माणसं बदलायला नको होती. एक बदलली आई आणि दुसरे बदलले शिक्षक. बायकांनो, आईमध्ये एक शिक्षक असतो, तो कायम जागा ठेवावा लागतो. आपण 24 तास आईच असतो. तुम्ही उठता कशा, बसता कशा, बोलता कशा, वागता कशा, मुलांसमोर कशा येता, फॅशन किती करता, कपडे कसे घालता, मुलांच्या समोर वागता कशा, नातेवाईकांची कशा वागता, शेजाऱ्यांची कशा वागता, तुम्ही किती चिडता, तुम्ही किती रागवता, तुम्ही स्वयंपाक करताना किती आदळापट करता. मुलांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं. मुलं नेहमी आईचंच अनुकरण करतात. मुलं वडिलांचं अनुकरण कधीच करत नाहीत. मुलं ही नेहमी आईसारखीच असतात. आई रागीट असेल ना तर ते पोरगं रागीटच असतं. ते आईसारखंच वागायला बघतं. माझा मुलगा दिसायला त्याच्या वडिलांसारखा आहे, पण तो वागायला सेम माझ्यासारखा आहे. कारण दिवसातले 16 तास तो माझ्याजवळ असायचा. तो माझ्यासारखा बोलतो, माझ्यासारखा वागतो. खरं सांगायचं, मी एक गोष्ट बोलू, मला ही आई बदललेली पसंत नाहीये. 18 वर्षाच्या मुलीने मला एक पत्र लिहिलंय. अपर्णाताई नमस्कार, माझी आई इतकी नटते, इतकी नटते, इतकी नटते, ती तिच्या हाताला जांभळी पिवळी नेलपेंट लावते. मला ते अजिबात आवडत नाही. तुम्ही तिला समजावून सांगायला या की तिने इतकं नटायचं नाही. मी सगळ्यांचे प्रॉब्लेम मिटवायला घरी जाते बरं का. मी आजपर्यंत कधी कोणाला नोटीस पाठवलेली नाही आहे. मी वकील असले तरी मी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचे प्रॉब्लेम मिटवते. काल सुद्धा मी साताऱ्यात होते. मी साताऱ्यात ज्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी मी त्यांचा प्रॉब्लेम मिटवायला गेले. मी प्रत्येकाच्या घरी जाते. त्या मुलीने मला पत्र लिहिलं, मी घरी गेले. त्या बाईंना मी इतकं समजावून सांगितलंय. त्या बाईंचं एकच वाक्य, इतके दिवस सासूबाई होत्या त्यामुळे मला मनासारखं कधीच नटता आलं नाही, आता ही माझी सासू होणार आहे का? 12वीतल्या मुलांनी मला फोनवर कळवलंय की आम्ही आडत व्यापारी आहोत. आमचं घर येणारे जाणारे माणसांचं आहे. आमच्या घरात इतकी माणसं येतात. माझे आजोबा घरात आहेत, आजोबांचे वडील घरात आहेत, आमच्या 3 पिढ्या आज घरात आहेत. पण माझी आई माझ्या आजोबांना वाढायला, जेवायला वाढायला नेहमी गाऊनवर येते. तुम्ही तिला फक्त समजावून सांगा की तिने माझ्या आजोबांना गाऊनवर जेवायला वाढायचं नाही. तिने माझ्या आजोबांना जेवायला वाढताना साडी नेसावी. का त्या 12वीतल्या मुलाला असं वाटावं? आई असते श्रद्धा, आई असतो विश्वास.
मुलांना काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. मुलं कसं तुमच्याशी बोलतात ते महत्त्वाचं असतं. बायकांनो, एक वाक्य घरी गेल्यानंतर वहीमध्ये लिहून ठेवा, नाही तर भिंतीवर लिहून ठेवा. जेव्हा आपली मुलं मोठी होत असतात, आपल्यातली बाई शिल्लक नसते, आपल्यातली आई शिल्लक असते. त्या आईला न्याय द्यायला शिका. मुलांसमोर वागताना संयम लागतात, मुलांसमोर वागताना नियम लागतात. आमच्या आईवडिलांच्यात काय संबंध आहेत आम्हाला कधी आयुष्यात कळले नव्हते. आमच्या दोघांच्यात काय संबंध आहेत आमच्या मुलांना कधी कळले नव्हते. आणि आज तुम्ही तरुण नवरा बायको मुलांच्या समोर इतके एक्सपोज होत आहे. त्या मोबाईलवर नको तसले सेल्फी काढायचे मुलांच्या समोर. लग्नातले फोटो इतके दिवस मान्य आहेत, लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग फोटो, लग्नाच्या अगोदर फोटो काढण्यासाठी 1.5 2 लाख रुपये खर्च करतायत. इतके काहीतरी फोटो काढतायत, अक्षरशः हॉलमध्ये लावले जातात फोटो. म्हातारी माणसं येत असतात, घरातली वयस्कर माणसं असतात, घरातली मंडळी असतात. कशासाठी? का चाललोय लांब आपण आपल्या संस्कारांपासून? संध्याकाळच्या मालिका मी कधी बघितल्या नाहीत. काय बायका भांडतात नाही नटून थटून, आणि आम्ही भांडणाऱ्या बायका बघत बघत 3 तास घालवतो. 20 वर्षाची मुलगी 50 वर्षाच्या माणसावर प्रेम करते आणि सगळ्या घरादारांनी कौतुकाने ती मालिका बघावी. काही गरज आहे? तुमच्या मुलीने हा निर्णय घेतला तर तुम्ही काय कराल सांगा मला. किंवा तुमच्या मुलांनी हा निर्णय घेतला की मी 20 वर्षाच्या बाईबरोबरच लग्न करणार, जमू शकतं? मुलांच्या समोर काय बघावं, मुलांच्या समोर काय दिसावं, मुलांच्या समोर काय असावं, हे सगळं आत्ताच्या काळात महत्त्वाचं झालेलं आहे. आज तुमची मुलं मोबाईलवर काय बोलतात तुम्हाला माहिती नाही. आज ते काय नेटवर जाऊन बघतायत तुम्हाला माहिती नाही. ते गुगलवर काय सर्च करत असतात तुम्हाला माहिती नाही. आज मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल आणून दिलायत. ब्ल्यू व्हेल गेमसारखा गेम मुलांनी डाउनलोड केला, 250 ते 300 मुलांनी आत्महत्या केल्या. आणि आज पबजी नावाचा गेम मुलं डाउनलोड करतायत. एक एक पोर वेडं होईल, एक एक पोर. आई वडिलांना समजत नाही. मर्यादा असाव्या लागतात. काळ बदलला, काळ बदलला, काळ बदलला. मलाही मान्य आहे काळ बदलला. काळ बदलला म्हणून आपण इतकं बदलायचं असतं? आज देश धोक्यात, त्याची कुणाला काळजी नाही. आज धर्म धोक्यात, त्याची कुणाला काळजी नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो मुली आज बेपत्ता आहेत. कुठे आहेत मुली? आई वडिलांच्या हृदयावर पाय देऊन जातात कशा मुली? घराच्या चौकटीतली प्रतिष्ठा सोडून मुली बाहेर का जातात? कुणालाच त्याची काळजी नाहीये. पण आमच्या आईला त्या मालिकेतल्या राधिकेचं काय होणार याची फार मोठी काळजी आहे. आणि असली आई घरात नको म्हणून माझं तुमच्याशी भांडण आहे. मला घराघरातनं जिजाऊ मासाहेब जन्मालाच घालायच्या आहेत, त्याच्या पाठीमागे लागलेली आहे मी. जिजाऊ मासाहेब आता घरात जन्माला आल्या पाहिजेत. काय करणार? पुरुषांनो, मला एक आवाज गेली अनेक वर्ष ऐकू येतोय. तो तुम्हाला का नाही ऐकू येत? त्या आवाजामुळे मी अस्वस्थ आहे. त्या आवाजामुळे मला झोप येत नाही. त्या आवाजामुळे मी रात्र 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 जागी आहे. कोणता आहे तो आवाज जो झोपू देत नाही? आणि तो आवाज आहे भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब व्यवस्था सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. आज आपण सगळेजण शेवटच्या टप्प्यात आहोत. पुढच्या 10 वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही. आज घराच्या इमारती मोठ्या झाल्या आहेत. आज घरं सजवली, आज घरं नटवली, पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या फक्त 2 वर आली आहे. शासनाने बजावून सांगितलं हम दो हमारे दो, आणि ते फक्त आम्हालाच बजावून सांगितलं हम दो हमारे दो. आम्ही म्हटलं छेट, हम दो हमारा एकच. काका नाही, आत्या नाही, मामा नाही, मावशी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, दुःख सांगायला कुणी नाही, सुख ऐकायला कुणी नाही. आणि आई वडील गेल्यावर त्यांच्या प्रेताजवळ बसून रडायला मुलांना आता वेळ नाही. 3ऱ्या दिवसाची माती सावडतात ती 14व्या दिवशी येत आहेत. आई मरते वृद्धाश्रमात आणि गाव जेवण गावात. काय करायचं? तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला लाज वाटते. मी खाली मान घालून सांगते, माझ्या संस्थेला रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना मिळाली आणि माझ्याकडे ज्येष्ठ नागरिकांना डबे पोचवायचं काम आलं.
आज तुम्हाला सांगायला मला भीती वाटते, रोज 200 म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे जेवायला पाठवते, ज्यांना सुना जेवायला घालत नाहीयेत. आज 84 अशी जोडपी सांभाळतोय ज्यांची मुलं अधिकारी आहेत, पण आईला डायबिटीसची गोळी मिळत नाहीये. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावची भाकरी करत नाहीये. फ्रीजला कुलूप, वरांड्याला कुलूप, स्वयंपाकघराला कुलूप, सगळीकडे कुलप. भाकरीवर एवढंसं दूध घाल म्हटलं तर तण तण करते बाई. म्हातारपणी चावते भाकरी, तिचाच मुलगा मिळवतोय ना, घाल ना मग थोडंसं दूध भाकरीवर, कुठं बिघडतंय. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्या बायकांनी मिळून द्यायचं, शिकलेल्या बायकांनी. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं. सावित्रीबाईंना खात्री होती, एक बाई शिकली कुटुंब सक्षम होणार आहे, एक बाई शिकली सगळं कुटुंब शिकणार आहे, एक बाई शिकली भारतीय कुटुंब व्यवस्था टिकूनच राहणार आहे. सावित्रीबाईंची केवढी खात्री होती आपल्याविषयी. सावित्रीबाईंनी फार विश्वासाने आपल्याला शिकवलं. पण माझा प्रश्न असा आहे, जे शिक्षण आम्हाला सावित्रीबाईंनी दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने करून घेतलाय का? विचार करून उत्तर द्या, सावकाश उत्तर द्या, नंबर देऊन ठेवते, उद्या उत्तर द्या. कुटुंब व्यवस्था शिक्षणामुळे बळकट झाली? त्याच्यातले 5 प्रश्न विचारते. शिक्षणामुळे मुलींमध्ये नम्रता आली? शिक्षणामुळे मुलींमधला अहंकार कमी झाला? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर थोडंसं तडजोडीने वागावं लागतं? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं स्वतःला सन्मान मागताना दुसऱ्याला मान द्यावा लागतो? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं आपले आईवडील जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे नवऱ्याचे आईवडील सुद्धा त्याला महत्त्वाचेच असतात? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं घरातनं निघून गेल्यानंतर आपल्या वडिलांना ताठ मानेने गावात फिरता येत नाही? काय दिलं शिक्षणाने? शिक्षणाने फक्त पगार दिले, पगार, पॅकेज. माझ्या मुलीला 12 लाख पगार आहे, माझ्या मुलीला 15 लाख पगार आहे. तुमच्यापैकी किती आयांनी मुलींना सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं? करा हातवर. बाकीच्यांना नाही महत्व वाटलं, सांगा. आता ते सांगण्याची वेळ आली आहे. मुलींना सांगा शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, खूप महत्वाचं असतं घर. सांगा समजावून. त्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतेय. कुठल्या नात्याने बोलू तेच सांगा. वकील आहे, कायदा सांगू? पण मी बायकांना कायदा सांगणं बंद केलं. जिच्यावर अन्याय होतो तिच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला. बायकांनी त्या कायद्याची तलवार केली. सासू एवढंसं बोलली, चालल्या महिला मंडळाकडे. बाहेरची माणसं काय करणार आहेत? घर आपलं, समजूत आपली, माणसं आपली, तडजोड आपली, आणायचे आपल्याला, उरवायचे आपल्याला, पुरवायचे आपल्याला. कमी पडलं तरी आपलंच, जास्त झालं तरी आपलंच. बाहेरचा माणूस काय करणार आहे? पोलीस काही 24 तास पाऱ्यावर बसणार आहेत? आपलं घर असतं, तडजोडीने जावं लागतं, समजुतीने घ्यावं लागतं. संसार असे होत नाहीत बाई, सोपं नसतं ते. अगं ज्या सासूनी 40 वर्ष संसार केलाय, जिनी स्वतःची हौस मौज मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, ती सासू एकदा तरी म्हणणार नाही भाजीला तेल थोडंसं कमी घाल ग, नासू नकोस, 4-4 चपात्या वाया घालवू नकोस? सांगायला मला तुम्हाला भीती वाटते. आमच्या शेजारी ज्या बाई राहतात 8-8, 10-10 चपात्या फेकून देता येतो रोज. गहू काय महाग झालेत. आज मी या ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या पोरांना, माझ्या अनाथ लेकरांना जेवायला घालते. कसं धान्य गोळा करतोय आमचं आम्हाला माहिती आहे. काय करायचं, काय समजावून सांगू? इतकं सोपं असतं उधळमाधळ करणं? पोटाला किती खागं, पण वाया घालवू नका. माझ्या नवऱ्याची तब्येत 90 सालापासून खूप बरी नव्हती. आमच्या मुलाला आम्ही इंजिनियर कसं केलंय ना ते फक्त मला आणि मलाच माहिती आहे. आता हे नाही आहेत. माझा मुलगा पुण्यातल्या एका फार मोठ्या कंपनीत अधिकारी आहे.
सुनेला म्हणायचं नाही, काल रात्री पीठ मळून ठेवलेस फ्रीजमध्ये, त्याच्या चपात्या आधी कर, नंतर नवीन पीठ मळ. बोलायचं नाही. चला अधिकाराबद्दल बोलू सासूच्या. तिला कुठले अधिकार द्यायचे आणि कुठले नाहीत. बायकांनो, आम्ही संसार केले, फार 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 कष्टाने केले. आम्ही तुमचा हेवा करत नाही, पण थोडासा विचार करायला लावणार आहे. म्हणून मी आज तुमची आई म्हणून बोलेन. राग आला तरी चालेल, मला काही तुमच्या कुणाच्या घरी आज जेवायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही खूप रागवा, काही फरक पडत नाही. मी मूळ साताऱ्याची आहे. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड, एवढं मोठं कुटुंब आहे. माझ्या वडिलांना 7 काका आहेत, प्रत्येकाची 5-6 मुलं आहेत. मुलींनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही. आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून पोटभर जेवताना पण बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत नुसते कष्ट करतानाच बघितलंय. पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही, मी तिला एकदाही रागवलेलं बघितलं नाही. कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही. समईतली वात जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली. तेवते शब्द वापरला, जळते नाही. जळणारी वात जळून जाते, तेवणारी वात अखंड प्रकाश देत राहते. मी तेवणारी आई बघितली आहे. माझी आई कडक आहे, शिकलेली नाही, शाळेत गेलेली नाही, पण तिला लिहिता वाचता येतं. माझ्या आईने मला मुलगी म्हणून जगण्याचं भान दिलंय. माझ्या आईने मला दिवसात 100 वेळा सांगितलंय की बाई, तू मुलगी आहेस, तू पुढच्या पिढीची आई आहेस, तू पुढच्या पिढीचा वारसा आहेस. बाई, संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे. बाई, घर सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. देवाने नवनिर्मितीचा मान फक्त बायकांना दिलाय. देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवाने सांगितलंय तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तम येणार आहे, त्यामुळे तुला समृद्ध आई होता आलं पाहिजे. बाई, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस. आणि आज तुम्ही सगळे मिळून मुलींना उलटा ऐकवताय. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. जेवढ्या मुलींच्या आया तुम्ही माझ्या समोर आहात, उजवा हात हृदयावर ठेवा. असा ठेवा, ठेवा म्हणलं की ठेवायचं. आणि तुमच्या आत्म्याला विचारा, मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार, तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यातनं महापुरुष घडतात त्या बंद करणार, तिची कोमलता काढणार, तिची खंबीरता काढणार, तिची शालीनता काढणार, तिची रुजुता काढणार, तिची क्षमाशीलता काढणार, तिच्या संवेदना काढणार, तिची सहनशीलता काढणार, तिचं वात्सल्य काढणार, तिचं ममत्व काढणार, तिचं समर्पण काढणार, तिचा त्याग काढणार, तिचं पावित्र्य काढणार, तिचं मांगल्य काढणार, तिचं शील काढणार, तिचं चारित्र्य काढणार, तिची क्षमाशीलता काढणार. बायकांनो, तिचं काय काय काढणार? देवानी बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जन्माला येताना जास्त दिलेले. आपण का पुरुष व्हायचं? अगं, यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिलंय. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवाने, खंबीर मन. एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं खंबीरपणे वाढवू शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे. 2 पोरं पोटाशी असतील आणि तरुण वयात नवरा गेला, बाई दुसरं लग्न करत नाही. पोरांच्या तोंडाकडे बघून 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 तारुण्य जातं, नातवंडांच्या तोंडाकडे बघून बघून म्हातारपण जातं. बाई एकटी जगते. पुरुषांना विचारा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतं का? पुरुष एकटे राहू शकतात? पुरुष एकटे राहायला घाबरतात. आपण एकटे राहायला घाबरत नाही. आपण पालीला घाबरतो, उंदराला घाबरतो, झुरळाला घाबरतो, पण डोंगरासारख्या संकटाला बाई कधीच घाबरत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. ताकद लक्षात घ्या ग, शक्ती लक्षात घ्या. इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचल्यात. एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनी आत्महत्या केल्याची बातमी वाचलीत? नाही वाचलीत. कपाळ उजाड झालं, रान उजाड झालं, सगळं गाव, सगळं घर उदास 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 झालं. पोरं वनवासी झाली, बाई घाबरली नाही. सगळ्या बांगड्या एक केल्या
मनाला खंबीरपणे बजावून सांगितलं, शेत हिरवगार करायचंय, पोरं झाली आहेत वनवासी, त्यांना शिकवायचंय, खंबीरपणे उभं राहायचंय. बाई उभी राहिली, मरून नाही गेली घाबरून. ताकद लक्षात घ्या बायकांनो. आणि बायकांनी बायकांसारखंच वागावं. मुलींना पुरुष करू नका. तिच्यातल्या सगळ्या संवेदना जाग्या ठेवा. तिच्यातल्या मातृत्वाच्या सुंदर भावना जाग्या ठेवा. तिच्यातली मृदुता जागी ठेवा. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणतात की बायकांनी नेहमी थोर स्त्री व्हावं, बायकांनी थोर पुरुष कदापिही होऊ नये. आणि सीतेच्या आदर्शावर पाऊल टाकून चालणार असाल तरच तुमच्या शिक्षणाचा उपयोग होणार आहे, नाहीतर नाही. इतकंच स्वामीजींनी स्वच्छ सांगितलेलं आहे. स्वामीजी म्हणतात, मी माझ्या भाषेत सांगितलं, फार छान वागावं लागतं बाई. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी विचार करून द्या. आपण आपली मुलगी जर मुलासारखी वाढवली आणि तिचं लग्न केलं, सांगा 2 पुरुषी वृत्ती संसार करू शकतात? एक देवानी घडवलेला पुरुष आणि एक आपण घडवलेला पुरुष. 2 पुरुषांचे इगो आडवे येतात. मी मोठा का तू मोठी, माझा पगार जास्त का तुझा पगार जास्त, मी माझं ATM कार्ड दाखवणार नाही, मी माझा बँक बॅलन्स दाखवणार नाही, माझ्या पगारातला 1 रुपया मी तुझ्यासाठी खर्च करणार नाही. माझ्या वयाच्या बायकांनी सांगावं, दळणातले 10 पैसे बाजूला ठेवले, कुठेतरी बाजून काहीतरी बाजूला काढत पैसे ठेवले, घर अडचणीत आल्यावर तेच काढून दिले. आपण छान जगलो. अगं आत्ता मुलींना पगारातला 1 रुपया द्यायला तयार नाही आहेत घरासाठी. आम्हाला बांगडी होती, दिवाळीत केली तर नवरा म्हणायचा अडचणीत आहे बाई, दिली काढून. आम्हाला आमचं असं काही जगता आलं नाही गं. बायकांनो, मी खरं सांगते, 2 पुरुष संसार करू शकत नाहीत. कुणीतरी एकाने बाई असावंच लागतं, आणावं लागतं, उरवावं लागतं, नात्यांना घेऊन जावं लागतं, थोडासा कमीपणा घ्यावा लागतो, तडजोड करावी लागते. आणि तो कमीपणा सासूसमोर घ्यायचा असतो, घरच्यांसमोर घ्यायचा असतो, काय शनिवारवाड्यावर उभं राहून घ्यायचं नाही आहे. समजवून घ्या ग, तडजोड करूया, समजवून घेऊया. छोट्या छोट्या कारणांसाठी घटस्फोट येतो. आज इतके घटस्फोटाचे अर्ज पेंडिंग आहेत, बाप रे. एक घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळणार आहे. छोटी 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 निरागस बाळं आई वडिलांशिवाय एकटी आहेत. कुणाला आई आहे, कुणाला वडील आहेत. बालवाड्यांवर पाट्या लागलेत. आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईने भेटू नये. काय करायचं छोट्या छोट्या लेकरांनी? इतक्या छोट्या कारणासाठी घटस्फोट. परवाचा पुण्यातला घटस्फोट इतका वेगळ्या कारणासाठी झाला, मी ते 2 मिनिटात सांगते. संध्याकाळी 6:30ला नवरा ऑफिसमधनं घरी आला. अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वर आला. तो दमला होता. 10 तासांनी परत आला होता. बायकोनी दार उघडलं. त्याला आत येऊ देत, बसू देत, पाणी पिऊ देत, नंतर बोल. नवरा दरवाजात उभा आणि ती ओरडली, बिपिन बूट काढू नको. तो म्हणाला, का? खाली जा आणि जरा ब्रेड आण, मला सँडविच करायचे. तो म्हणाला, हे बघ, आज लिफ्ट बंद आहे, मी दमलेलो आहे, आत्ता मी काही खाली जाणार नाही. तू आजच्या दिवस पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या येताना मी ब्रेड आणतो. विषय संपला होता ना. पोहे करायचे रिकामं व्हायचं. मला आत्ता सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे, तू ब्रेड आणच. तो म्हणाला, मी जाणार नाही. लगेच बडबड सुरू. या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर मला लगेच मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अरे, 1 ब्रेड, नशीब फुटकं. मग कपाटातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई, नशीब फुटकं. शेवटी तो म्हणाला, मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात नाही. आता पुन्हा बेकरी 4 किलोमीटरवर. त्या रस्त्याला 22 सिग्नल आणि 42 स्पीड ब्रेकर आहेत. हा कधी जाणार, कधी आणणार, तरी तो गेला. बेकरी बंद. शेवटी त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. हे वागणं आहे. त्यांनी रात्री 12:30ला मला फोन करून बोलवून घेतलं. 12:30पर्यंत त्यांनी बूट काढले नव्हते की पाणी पिलेलं नव्हतं. हे वागणं आहे का? काय मुलीला समजावून सांगितलंय मी. तिचं एकच म्हणणं, नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, नवरा मला ॲप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? नाही म्हणे, मी नवीन साडी नेसली की तो कधीच म्हणत नाही, अरे वा वा वा, तुला ही साडी छान दिसते. आता हे काय भांडणाचा विषय आहे? सगळ्या बायकांनो,
प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही, अपेक्षा करू नका. नाहीतर मग आपणच साडी नवीन नेसली ना की नवऱ्यासमोर जाऊन उभं राहून म्हणायचं नवीन नेसली आहे, कशी दिसते. मनात असेल तर हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल, सोडून द्या ना. हे विषय काही इतके महत्त्वाचे असतात. माझ्या नवऱ्याने 40 वर्षात मला एकदाही म्हटलं नाही तुम्हाला ही साडी छान दिसते, पण माझ्या मुलाला जमतं. बायकोने हँगरची साडी नुसती बघितली तरी तो विचारतो आज तू ही साडी नेसणार आहेस, काय मस्त आहे, तुला छान दिसेल. नेसण्यापूर्वीच कौतुक करतो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही. आणि तरुण पुरुष कुणी आज समोर नाही आहेत, पण जे ऐकतायत त्यांना मुद्दाम सांगते, एखाद्या वेळेला कौतुक करा, काही बिघडत नाही. म्हणायचं छान दिसतेस, म्हणायचं भाजी फोडणीला टाकली की अरे वा वा वास छान आला, कढीपाला घातलायस वाटतं, वा मस्त. झोपेतनं उठलं की लगेच म्हणायचं झोपेतनं उठलीस तरी काय फ्रेश असतेस गो, मस्त. कौतुक करायला शिका. ती पोरगी ऐकेना म्हणून तिच्या मम्माला बोलवली, मम्मा. आईची झाली मम्मी, मम्मीचा झाला मम्मा. तिच्या मामाने सांगितलं आमची एकुलती एक मुलगी आहे, लाडात वाढवली आहे, तिला नकार नाही चालत, तिला इतका राग येतो, इतका राग येतो ती घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू फोडते. हे कौतुक आहे. सगळ्या बायकांनो, मुलांच्या आयांनो आणि मुलींच्या आयांनो, मुलांचे आणि मुलींचे राग जोपासू नका. राग कसा येतो ग? आणि सगळ्या सासवांनो एक वाक्य म्हणायचं नाही, तो रागीट आहे ना मग तू गप्प बस. सुनेनी का गप्प बसायचं दरवेळेला तुझा मुलगा रागीट आहे म्हणून? मुलांचे राग जोपासू नका, मुलींचे तर नाहीच नाही, नाही चालत. आणि ती आई शेवटी त्या मुलीला घेऊन गेली आहे आणि आत्ता त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे, त्यांना राहायचं नाही आहे. माझ्या मुलीला ॲप्रिशिएट करणारा नवरा हवा आहे, कौतुक करणारा नवरा हवा आहे. काही गंमत आहे? काय बोलावं, काय सोडावं, काय काय करायचं? माझ्या आईने मला सांगितलं बाबा, बाईनी बाईसारखं छान असावं, बाईनी बाईसारखं छान वागावं. बायकांच्या संवेदना जाग्या असतील ना तर घरं टिकतात, बायकांच्या संवेदना जाग्या असतील तर एकत्र कुटुंब पद्धती टिकूनच राहते, कारण का तिला जाणीव राहते माणसांबद्दलची. माझ्या आईने मला स्पर्शाचं अंतर शिकवलं आहे मुलींनो. आज ते अंतर मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्श महत्त्वाचा नाही आहे, आपल्याकडे स्पर्शाचं अंतर महत्त्वाचं आहे. पूर्वी मुली 12व्या वर्षी मोठ्या व्हायच्या, त्यांचं लग्न 14व्या वर्षी 15व्या वर्षी केलं जायचं. आई वडिलांची जबाबदारी मुलींना सांभाळण्याची फक्त 3 वर्षांची होती. आज तुमची मुलगी हार्मोन्स बदलत चालल्यामुळे 9व्या वर्षी मोठी होती आहे. ब्रेड खात आहेत, नूडल्स खात आहेत, बाहेरचं सगळं खात आहेत. आज हार्मोन्स इतके बदलत चाललेत आणि त्यामुळे 9व्या वर्षी मुलगी मोठी होती आहे आणि लग्न तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर 25व्या 26व्या 28व्या वर्षी आहे. सांगा, मधली 17-18 वर्ष तुम्ही मुलींना कशी सांभाळणार आहात? डोळ्यात तेल घालून पोरी जपायला पाहिजेत. आज 2 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 5 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 12 वर्षाची मुलगी धोक्यात आहे. तुम्हाला भीती नाही वाटत? बाहेरचे धोके इतके वाढत आहेत. संस्कारांचं कवच घट्ट करा. मी मोठी झाल्यावर माझ्या आईने मला लगेच बजावून सांगितलं होतं, घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही, वडिलांना सुद्धा नाही. माझ्या वयाच्या सगळ्या बायकांनी सांगावं, आपण कधी वडिलांच्या अंगाला हात लावलाय? कधीच नाही. एकदा मला खूप ताप आला होता म्हणून वडिलांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितला. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटलं होतं. वडिलांनी मुलीच्या अंगाला फक्त एकदा स्पर्श करायचा असतो, सासरी जाताना पाठीवर हात ठेवून थोपटून म्हणायचं असतं, बेटा जा, सुखाने राहा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तेवढाच पवित्र स्पर्श आहे आपल्याकडे. केवढं सुंदर नातं आहे हे. सगळ्या तरुण पुरुषांनो, मुलगी पौगंडा अवस्थेकडे जात असताना सारखं बेटा 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 म्हणून तिला जवळ घ्यायची नाही. 9व्या वर्षापर्यंत कौतुक चालतं. आपल्याकडे हे सगळं नाही आहे. रावणाने जेव्हा सीतामाईंना पळवून नेलं तेव्हा सीतामाईने अंगावरचे सगळे दागिने रस्त्याने काढून टाकले होते. प्रभू रामचंद्रांना दिशा कळावी रावण कुठल्या दिशेने गेलाय. त्यावेळेला तिच्या कानातली फुलं ही प्रभू रामचंद्रांना दिसली. त्यांनी ती उचलली आणि लक्ष्मणाला विचारलं की लक्ष्मणा, ही तुझ्या वहिनीच्या कानातली कर्णफुलं आहेत का रे? हे तिच्या कानातली आहेत का फुलं? त्यावेळेला लक्ष्मणाने हात जोडून सांगितलं, दादा
मी वहिनींच्या चेहऱ्याकडे आजपर्यंत एकदाही बघितलेलं नाही, त्यामुळे मला कानातलं ओळखू येत नाही. पण नमस्कारासाठी मी 100 वेळा त्यांच्यासमोर वाकलोय. मला पायातली जोडवी ओळखू येतात, कर्णफुलं ओळखू येत नाहीत. हे माझ्या धर्मग्रंथांचं शिक्षण आहे, ही माझ्या धर्मग्रंथांची शिकवण आहे. आमच्याकडची नाती सगळी अंतर ठेवूनच आहेत. आज तरुण आहेत, धीर भाऊजे, मर्यादा ठेवाव्या लागतात. टाळ्या देऊन बोलायचं, शेकहँड करायचे, हे प्रकार आपल्याकडे चालत नाहीत. जेव्हा स्पर्शाचं अंतर कमी होतं ना, तेव्हा नात्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नसतो. त्यामुळे ती नाती फार भारदस्त असतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला खणा नारळाने ओटी भरून सन्मानाने परत पाठवणारे शिवबा अजूनही गावागावात पूजले जातात, कारण ते अंतर कळलं होतं. आईने सांगितलं होतं, राजयोगी आहेस बाळा, राजभोगी नाहीस. राजयोगी म्हणून आलेला आहेस जन्माला. आईच्या दुधाने दिलेले संस्कार होते ते. लक्षात घ्या मुलींनो, आपल्याकडे शेकहँडची पद्धत नाही आहे. आपल्याकडे शेकहँड करत नाहीत. नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती यांनी एकमेकांच्या हातात द्यायचे नसतात. कुठला माणूस नकारात्मक विचारांचा आहे आपल्याला कळतो, म्हणून आपल्याकडे नमस्कार आहे. सगळे वारकरी एकमेकांना नमस्कार करतात. नमस्काराचा अर्थ काय आहे? तुझ्यातल्या चैतन्याला माझ्यातल्या चैतन्याचा नमस्कार आहे. कारण का, जर रेड्याच्या तोंडून वेद वदवले गेले असतील तर रेड्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, जे माझ्यामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याला नमस्कार माऊलींनी शिकवलेला आहे आणि तो नमस्कार आपल्याकडे महत्त्वाचा आहे. आम्ही मानतच नाही. परवा मी एका कार्यक्रमाला नांदेडला गेले होते मुलींनो. त्या दिवशी बक्षीस समारंभ होता. संजय नार्वेकर म्हणून एक चित्रपट अभिनेता आहे, त्याच्या हातनं बक्षिसं दिली जात होती. आपल्या जेवढ्या हिंदू मुलींनी बक्षिसं घेतली, सगळ्या मुली इतक्या वाटेल तशा कपड्यात होत्या. कोणी अक्षरशः ती टाईट लेगीज घातली होती, कोणी टाईट जीन पॅन्ट घातली होती, छोटे छोटे टी शर्ट घातले होते, केस सगळे गळ्यात होते, हातात बांगडी नाही, कपाळाला कुंकू नाही, जो पायात चपला घालून स्टेजवर जात होत्या. संजय नार्वेकरला शेकहँड करत होत्या, फोटो काढण्यासाठी धडपडत होत्या, सह्या घेण्यासाठी धडपडत होत्या. पण 18 मुस्लिम मुलींनी बक्षिसं घेतली. सगळ्या मुली झाकलेल्या होत्या. एकीच्याही शरीराचं एकही नख दिसत नव्हतं. त्या मुली शांतपणे स्टेजवर आल्या. त्यांनी संजय नार्वेकरला ऑटोग्राफ मागितला नाही, फोटो काढण्यासाठी धडपड केली नाही. संजय नार्वेकरनी ज्या वेळेला शेकहँडसाठी हात पुढे केला, त्याचा शेकहँड स्वीकारला नाही. आणि फोटो जेव्हा फोटोग्राफर काढायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं, सर हमारे में ऐसा नहीं चलता. आमचा धर्म आम्हाला मर्यादा सोडायला परवानगी देत नाहीत. त्या पण मुली शिकतायत, त्याही मुली कॉलेजला जात आहेत, त्याही मुली गाड्यांवर बसत आहेत, त्याही मुली विमान चालवत आहेत, त्याही मुली सगळ्या कार्यक्षेत्रात आहेत. त्या मुली सगळ्या कार्यक्षेत्रात असून सुद्धा त्या त्यांचा धर्म कट्टरपणे पाळतात. आणि मग आम्हाला का पाळता येत नाही? अंतर लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीतलं मर्यादा लक्षात घ्या. आणि हे संस्कार महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत मुलींनो, इतके महत्त्वाचे आहेत. माझ्या आईने सांगितले मला. सगळ्या बायकांनो, मुलींना सांगा, वडील सुद्धा शेवटी पुरुषच असतात. आज तुमच्या मुली वडिलांसमोर बिनओढणीच्या आहेत, भावांसमोर बिनओढणीच्या आहेत, आज समाजासमोर बिनओढणीच्या आहेत. आज वाटेल तसे 3/4 आणि कसलेही कपडे घरात घातले जात आहेत. काकांसमोर, वडिलांसमोर, भावांसमोर चालतं आणि गळ्यात पडलेलं चालेल. एक 3-4 महिन्यापूर्वीच्या पेपरमध्ये एक बातमी आली होती, मुलींवर आणि महिलांवर सगळ्यात जास्त अत्याचार कोणाकडनं होतात. त्या बातमीत असं म्हटलंय, मुलींवर आणि महिलांवर सगळ्यात जास्त अत्याचार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्या लोकांकडून, घरी येणाऱ्या नेहमीच्या माणसांकडून होतात. बाहेरच्या लोकांकडनं अत्याचार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मी आज अनाथाश्रम चालवते. 0 ते 6 वयोगटाची बाळं आहेत आमच्याजवळ. आज अक्षरशः एकेका दिवसाचं बाळ आम्ही छातीला लावून सांभाळतोय. कुणाची ती मुलं? असाही स्थितीत कुणी टाकून दिली ही मुलं? ताठ मानेने त्या बाईला का नाही सांभाळता आली ती मुलं? तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला भीती वाटते. 13 आणि 14 वर्षाच्या मुलींची मुलं आहेत ती. कशा फसल्या, कुठे फसल्या, कुणी फसवलं? आज थोडासा तरी विचार करा घरात वावरताना सुद्धा. म्हणून माझी आई म्हणायची, मामाकडे पाठवणार नाही ग मी अजिबात एकटी. रात्री मैत्रिणीच्या घरी अजिबात झोपायला एकटं जायचं नाही, अभ्यासाला नाही. आज तुमच्या मुली वसतिगृहावर ठेवायच्या आहेत. नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, कुठेही मुलगी तुम्हाला पाठवायची आहे.
सांगा तिला, बायकांना 6वा सेन्स दिलाय देवाने. स्पर्श कळतो बायकांना काय चुकीचं आणि काय बरोबर आहे. बायकांच्या डोळ्यामध्ये इतका धाक आहे ना, त्या धाकामुळे पुरुष घाबरतात. खरं तर आपल्याला शस्त्र हातात घेण्याची काही गरज नाही आहे. फक्त तो धाक समजावून सांगावा लागेल की बाई तुझ्याजवळ एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र तुझ्याजवळ इतकं महत्त्वाचं आहे ना की कुठल्याही पुरुषाने आपल्या अंगाला स्पर्श करता कामा नये. एवढं ते जळजळीत शस्त्र आहे. सोपे नाही आहे. इतकं सोपं तर अजिबात नाही आहे. कलर टी व्हीवर एक जाहिरात लागते, जागो महाराष्ट्र. 7 वर्षाची छोटीशी मुलगी आपल्या आईला सांगते, आई त्या काकांना मी पाणी नेऊन देणार नाही, ते काका मला नको तिथे हात लावतात आणि मला ते अजिबात आवडत नाही. ती आई घाबरते, तिच्या पोटात गोळा येतो. माझ्या 7 वर्षाच्या लेकराला हा स्पर्श कळतो, या एवढ्याशा छोट्याशा लेकराला हा स्पर्श आवडत नाही आहे, म्हणजे या माणसाची काहीतरी चूक आहे. बायकांनो, डोळ्यात तेल घालून लेकरं जपली पाहिजेत. आता आई जागी पाहिजे. आम्हाला आईने संस्कारांच्या बाबतीत जागं पाहिजे. आता खूप अवघड झालेली आहे प्रत्येक गोष्ट. आज शाळेमध्ये छोट्या छोट्या बालवाड्यातल्या मुलींना बॅड टच आणि गुड टच शिकवत आहेत. चांगला स्पर्श कोणता आणि वाईट स्पर्श कोणता हे शिकवावं लागतंय. परवा एका मुलीला आजीनी सरळ, आज खेळत होती ती पोरगी, उड्या मारत होती, त्या आजीने फक्त असं केलं, ढमे किती उड्या मारते. तर ती आजीला म्हणाली, आजी तुम्हाला नको तिथे हात लावलायस ना, तो बॅड टच आहे आणि तो मला आवडलेला नाही. आत्ता बॅड टच आणि गुड टच शिकवावे लागताय. तुम्हाला कल्पना आहे? समजावून घ्या. आणि सगळ्या मुलींनो, हात जोडून नमस्कार करून सांगते, स्त्रीचं शरीर इतकं पवित्र आहे, इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे, त्याला कुणी स्पर्श केलेला खपवून घेऊ नका. नाही चालत, नाही चालणार. सगळीकडनं अवघडून बसेल. माझ्या आईने मला हे सगळं का सांगितलं ते मला आत्ता कळतं. माझी आई नेहमी म्हणायची, बाई किती शिकू देत, बायकांच्या अंगी शिक्षणाबरोबर महत्त्वाचे 5 गुण असावेच लागतात. मुख्याध्यापिका असलेली बाई बाहेरच्या जगात यशस्वी असते, पण ती घरात चांगली सून असेलच याची खात्री कुणालाही देता येत नाही. त्यामुळे शिक्षणाबरोबर बायकांच्या अंगी महत्त्वाचे 5 गुण असावेच लागतात. सगळ्यात पहिला गुण, आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई मला म्हणाली, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेने बाजारात फिरता आलं पाहिजे. वडिलांचा सन्मान असते मुलगी, वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी, उमऱ्याची मर्यादा असते मुलगी. उमरा फार महत्त्वाचा आहे बरं का सगळ्या पुरुषांनो. घराचा उमरा फार महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पण आमचं दुर्दैव आता इतकं मोठं आहे, हल्ली फ्लॅट सिस्टीमला उमरेच नाही आहेत, बंगल्यांना उमरे नाही आहेत. आम्ही सहजपणे घराचा उमरा काढून टाकलाय. परवा मी सगळ्या इंजिनियर लोकांना बजावून सांगितलं, आमच्या घराचा प्लॅन तुम्हाला पाहिजे तसा तयार करा, पण भारतीय घराचा उमरा शाबूत ठेवा. पाय उचलून टाकताना लक्षात आलं पाहिजे, पाय बरोबर टाकला जातोय का नाही. उमरा पाहिजे घराला आणि वेस पाहिजे गावाला. घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर नाही आणि गावातलं भांडण वेशीच्या बाहेर नाही. दोन्ही मर्यादा पाळाव्याच लागतात. जेव्हा मी अक्षदा टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन, तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस. आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. काय जबाबदारी आहे? परत सांगू, आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं
आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं. कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे. पण हल्ली मुलींना कोंडा पण माहीत नाही, मांडा पण माहीत नाही. एवढंसं काही कमी पडलं की चालत नाही, लगेच वकील घेऊन भांडा. या वकिलांची पण कमाल आहे. एवढंच भांडण 5 पानी नोटीस करतात हो तयार, 5 पानी कलमात बसवतात, कलमात. मी सगळ्या वकिलांना रागवत असते, घरातली भांडणं कलमात बसवायची नाहीत. 5-5 वर्ष केसेस चालत आहेत, नाती तुटत जातात, घरं मोडत जातात. आणि बायकांनो, एकदा हातातनं काही निसटलं ना, आयुष्यात कधीच गोळा करता येत नाही. माझ्या वयाच्या इतक्या बायका तुम्ही समोर आहात, सांगा आईने लग्नात किती भांडी दिली होती ग आपल्याला? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपण आलं. नवऱ्याला 110 रुपये पगार, 5 रुपये किलो तेल, 2 रुपये किलो साखर, 3 पैशाला चहाची पुडी. चांगला चहा नवऱ्याला उकळून द्यायचा, चोथ्यात पाणी घालायचं आणि उकळलेलं पाणी आपण प्यायचं. असले संसार आम्ही केले. आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुईपासनं फ्रीजपर्यंत सगळं काही देत आहेत. परवा एका लग्नाला गेले, पिठाची गिरणी पण दिली हो. सगळं तिचंच आहे. अगं तिचं असू दे, पण देऊ नको. आई तर दिलेल्याची किंमत राहत नाही. रक्ताचा घाम करून जो संसार उभा राहतो त्याची ऐट वेगळी असते, त्याचा डौल वेगळा असतो. आणि सगळ्या पुरुषांनो, कर्ज काढणं आणि कर्ज फेडणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचा विश्वास प्रगट करणं असतं. बिंदास्त कर्ज काढा आणि बिंदास्त फेडा. आयतं कोण देणार? आयतं दिलं की दुसऱ्या दिवशीपासून भांडण. माझी मम्मी, माझे पप्पा, त्या नवऱ्याला कोणी नको, ते वरनं आकाशातनं पडलेलं पाहिजे. कसं चालेल? अगं 215 रुपयाचं एक पीप विकत घ्यायला 10 वर्ष लागलेत. दळणातले 10 पैसे बाजूला ठेवा, चालत जाऊन बसचे 5 पैसे वाचवा. 215 रुपये साठवायला 10 वर्ष गेली. आणि ज्या दिवशी पीप घरात आणलं, नवरा अतिशय कडक होता बाई. तक्रार करत नाही आहे, स्वभाव सांगते आहे. अगं ज्या दिवशी मी पीप आणलं, नवऱ्याने माझा कान पकडला आणि मला विचारलं, झाला का आत्मा थंड? म्हटलं हौस असते हो, बायकांचा सगळा जीव भांड्यात. हे म्हणाले, तुझा भांड्यातला जीव मला कळला, पण या भांड्यावर तू तुझं नाव का लिहिलंस? म्हटलं ते भांडं माझं आहे ना, म्हणून. तेव्हा माझ्या नवऱ्याने जगण्याचा मंत्र दिला. हे म्हणाले, त्या निर्जीव भांड्याला कळलं त्याच्यावर नाव कुणाचं लिहिलं आहे? म्हटलं नाही. मग निर्जीव भांड्यांवर स्वतःची नावं कोरण्यापेक्षा घरातल्या माणसांच्या मनावर नाव कोरता आलं पाहिजे. सासूला वाटलं पाहिजे सून आमची आहे, दिराला वाटलं पाहिजे भाऊजाई आमची आहे. सगळ्या नात्याला न्याय देता आला पाहिजे. त्यानंतर एकही भांडं विकत घेतलं नाही, कुठल्याही भांड्यावर कधी नावच लिहिलं नाही, भांड्यातला जीव काढून घेतला. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार. आपण मोजून 10 मिनटं नवऱ्याची बायको असतो, इतर वेळेला आपण नवऱ्याची आई असतो, क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता. पाश्चिमात्य लोकांना हे नातं कळणार आहे? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 4 महिने एकत्र राहणाऱ्या पोरांना आणि पोरींना या नात्याची खोली कोण समजावून सांगणार आहे? पुरुषांना सांभाळणं काय सोपं काम आहे? केवढं अवघड काम आहे. बाहेरनं आलात का, दमलात का, काही झालं का, कुणी काही बोललं का, कुठे अपमान झाला का, कुठे नुकसान झालं का, काय झालं एवढं, कसलं टेन्शन घेतलंय, कर्ज केलेत का, असू दे, काही काळजी करू नका, बचत गटात माझं नाव आहे, काढीन त्यातनं थोडेसे पैसे, फेडू दोघं मिळून, टेन्शन घेऊ नका. किती सांभाळून घ्यावं लागतं यांना. एक तरी पुरुष शांतपणे घरात येतो, 1000 विचार डोक्यात घेऊन घरात येतात आणि आपणच त्यांच्या पाठीमागे पळत राहायचं. अहो काय झालं, अहो काय झालं, आणि ते आपल्यालाच म्हणतात गप गप, डोकं खाऊ नको. पण या सगळ्या वादळांना शांत करण्याची ताकद देवानी घरातल्या खंबीर बाईमध्ये खच्चून भरलेली आहे. पक्क लक्षात ठेवा. नवरा कसाही असला, बाईला संसार निभवावाच लागतो, कारण देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवानी सांगितले तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तम येणार आहे, त्यामुळे तुला चांगली आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आलीच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा गुण
स्वयंपाक आला पाहिजे. हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही हो. सगळ्या सासवांची तक्रार आहे, सून घरात आली स्वयंपाकघरात रमत नाही. सगळ्या मुलींच्या आयांना उद्यापासून एक वाक्य म्हणू नका, तिला अभ्यास असतो, तिला नको काम लावायला. अर्धा तास काम केलं म्हणून काही बिघडत नाही आहे. मी तर म्हणते मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा. शिकलेली मुलगी घरात यायची, तिने जर केला नाही तर याला स्वतःच्या 4 चपात्या लाटता आल्या पाहिजे. स्वयंपाक आला पाहिजे. काळ बदलला हो, पुरुषांना पण स्वयंपाक आला पाहिजे. आता काही इलाज नाही त्याला. बायकोनी केला नाही तर करणार काय. अगं आत्ता जरी तुमच्यासमोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि मुलगा म्हणाला आई मला जेवायला वाढावंच लागतं. असं म्हणता येत नाही की मी गेले ते पिंपळगावला केवढं मोठं भाषण करून आले, आता नाही मी काही करणार. चालत नाही. पायातल्या चपला काढल्या, पायावर पाणी घेतलं, बाईला पदर बांधावाच लागतो. तू मुख्याध्यापिका असलीस शाळेत, बेल दाबली, शिपाई हातात चहा आणून देतो, पण घरी गेल्यावर तुला नवऱ्याच्या हातात सासूच्या हातात चहाचा कप द्यावाच लागणार आहे. बेल वाजवून उपयोग नाही. मुलींना समजावून सांगा. आणि सगळ्या तरुण पोरींनो, अमेरिकेला गेलात लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. भारत सोडला तर इतर कुठल्याही देशात कामाला बायका मिळत नाहीत. धुणं धुवावं लागतं, भांडी घासावी लागतात, सगळं करावं लागतं. त्यामुळे मुलींना आणि मुलांना सगळं काम शिकवा. मी मुलांना सुद्धा शिकवा म्हणते. पुण्यातल्या बायकांनी जवळजवळ स्वयंपाक बंद केलेत. पुण्यामध्ये देवाचा नैवेद्य विकत आणला जातो. मला नागपंचमीला जेवायला बोलवलं, पुरणाच्या 15 पोळ्या विकत आणल्यात, 20 रुपयाला एक. आणि जेवायला बसल्यावर त्या बाई मला विचारतात किती खाल साधारण. म्हटलं 4 खाते. त्या म्हणल्या तुम्ही पुरणाच्या पोळ्या 4 खाता? मोठ्या मोठ्या असतात. म्हटलं मी मोठ्या मोठ्या 4 खाते. वाडगाभर तूप लागतं, अर्धा लिटर दूध लागतं, बसलं की चापून खाते. त्या म्हणल्या तुम्ही खेड्यातले लोक फारच खाता. म्हटलं आम्ही खेड्यातले लोक फार खातो म्हणून पुरण घरात शिजवतो, विकत आणत नाही. श्रीखंडाच्या एवढ्याशा डब्याकडे बघून आपल्याला जेवण जात नाही बाबा. पुरणाचा स्वयंपाक कसा पुरून उरतो म्हणून त्याला पुरण म्हणतात. जे पुरून उरतं ते पुरण. आम्ही तर 4-4 दिवस शिळं पुरण खातो बाबा, आपल्याला फार आवडतं, मस्त लागतं. आपल्याला ते बाकीचं सगळं काही आवडत नाही असलं. थोडक्यात काय, स्वयंपाक आलाच पाहिजे. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो हात जोडते, नमस्कार करते. खाली उतरल्यानंतर पाया पडा म्हटलं तर मी पायासुद्धा तुमच्या पडायला तयार आहे. पण मला जरा करिअरचा अर्थ सांगा. माझ्या मुलीचं करिअर महत्त्वाचं आहे. करिअर म्हणजे काय गं? मला मान्य आहे शिक्षण महत्त्वाचंच आहे, पण बायकांनो एक वाक्य कायम लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या घराला आपली गरज असते त्यावेळेला कित्येक वेळेला आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. माझं लग्न झालं तेव्हा मी 10वी पास होते. माझा मुलगा 12वीत गेल्यावर मी BA केलं. माझा मुलगा इंजिनिअरिंगला असताना मी LLB केलं. माझी डिग्री LLBची म्हणजे मी वकील झाले ती वयाच्या 46व्या वर्षी झाली आहे. मी 25 वर्ष घरात होते. मी 25 वर्ष घर सांभाळलं. मी 2003 साली पहिल्यांदा घराच्या बाहेर पडली आहे. मला बोलायचं माहीत नव्हतं, माझ्यात आत्मविश्वास नव्हता, मला प्रचंड भीती वाटायची. शिक्षणाने मला समृद्ध केलं मुलींनो. त्यामुळे लक्षात घ्या, करिअर 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 करिअरचे वेगळे अर्थ काढू नका. आणि एक वाक्य उद्यापासून अजिबात म्हणायचं नाही, चूल आणि मूल याच्यात बाई वर्षानुवर्ष अडकलेली आहे, तिला जरा बाहेर काढूया. चुलीतनं बाई बाहेर येते आणि मुलातनं तिचा जीव निघतो. माझ्या 90 वर्षाच्या सासूबाई पाय पांगळे झाल्यावर खुरडत खुरडत दरवाजात जायच्या. सगळे पाय रक्तबंबाळ व्हायचे. मी म्हणायचे आई जाऊ नका, जाऊ नका, तुमचे पाय रक्तबंबाळ होतात. त्या म्हणल्या माझं लेकरू ग, माझं लेकरू ग. म्हटलं तुमचं लेकरू आता 67 वर्षाचं आहे. 90 वर्षाच्या आईचा 67 वर्षाच्या लेकरासाठी जीव कासावीस होतो. हे फक्त भारतातच होऊ शकतं, परदेशात नाही. त्यामुळे मुलींनो खरा अर्थ करिअरचा मी सांगते तुम्हाला. चूल मूल, सासरची माणसं, माहेरची माणसं, येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. ते अस्तित्वच जास्त महत्त्वाचं असतं. आणि सगळ्या तरुण नवऱ्यांनो, बायकोच्या या संपूर्ण सगळ्या शिक्षणाला, तिच्या वाटचालीला मदत करणं, सहकार्य करणं तुमची तेवढीच जबाबदारी असते. चालत नाही तसं. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो,
एक गोष्ट बोलते, प्रश्न विचारते. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर कुणी बदलायचं असतं, तुमच्या मुलीनी का त्या घरानी? मुलीनी. तरुण आयांना काय वाटतं? मुलीनी बदलायचं असतं. सुरुवातीला बदलावंच लागतं, नंतर मग त्या घरात रुजायचं, त्या घरातल्या माणसांना आपलं मानायचं, त्या घरासाठी खूप काही छान करायचं. मग ती माणसंसुद्धा तुमचं ऐकायला लागतात. एकदम कसं ऐकतील ग? घरात गेल्या गेल्या माझं ऐका म्हटलं तर कुणी ऐकेल का? त्या माणसांना आपलंसं केलं पाहिजे ग. परवा एका सासूने नवीन लग्न झालेल्या सुनेला सांगितलं, वांग्याची भाजी कर. विचार ना सासूला, कशी करू, तुमची पद्धत काय आहे? आमच्याकडची पद्धत वेगळी आहे. विचार ना. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्माला फोन करून विचारणार, मम्मा वांग्याची भाजी कशी करू? ती लगेच 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, खोबरं घातलेली भाजी आमच्याकडे आवडत नाही, आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालतात. माझी मम्मा खोबरेच घालते. तुझ्या मम्माच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, आमच्याकडे मिळत नाहीत. अगं ज्या प्रदेशात जे मिळतं तेच घालायचं असतं भाज्यांना. समजून घ्या ना. खरं तिघींनी समजून घ्यायला पाहिजे. सासूनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस कर खोबऱ्याची, आवडते का बघूया. सुनेनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस शेंगदाण्याच्या कुटाची करते, परत कधीतरी करू का मी खोबऱ्याची. आणि सुनेच्या आईनी म्हणायला पाहिजे होतं, सासू घरात असताना तू मला फोन का केलास? तू सासूला का नाही विचारलंस की वांग्याची भाजी कशी करायची? भांडण मिटलं असतं की नाही? आता भांडण सुरू, कूट का खोबरं? आता काय भांडणाचा विषय आहे कूट का खोबरं? नाही चालत. परवा एका सुनेला सासू म्हणाली, 3 सांज झाली आहे, देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली, बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मम्मानी मला इंग्रजी शाळेत घातलंय, मी कधी बांगडी घातलीच नाही. दिला नंदादीप ठेवून लगेच जाऊन झोपून टाकलं. आईला मिस कॉल, आई लगेच 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन कायदा. खरं तर तिथे सासूच्या साठी 4 बांगड्या हातात घालायच्या, देवाजवळ दिवा लावायचा, नंतर बांगडी काढून ठेवायची. विषय मिटतो की नाही? सासूच्या भावनेचा प्रश्न आहे ना. तू सवाश नाहीस ना, आपल्या धर्मामध्ये बांगडी घालणं महत्त्वाचं आहे ना, मग कुंकू लाव, बांगडी घाल ना. सासूच्या समाधानासाठी घाल. तिच्या भावना महत्त्वाच्या असतात. नंतर काढून ठेव. आणि सगळ्या बायकांनो आणि पुरुषांनो तुम्हाला मी बजावून सांगते, इंग्रजी येणं काळाची गरज आहे, याची अक्कल मला आहे, मी वकील आहे. पण संस्कृत भाषा आपण संपवली आहे, मराठी संपवण्याच्या मार्गावर आहोत. आपल्या मुलाला मराठी बोलता येत नाही याचं आईला कौतुक वाटतं. आमच्या मुलाला कळतच नाही मराठी, महाराष्ट्रात राहतोय ना, कळत नाही मराठी. आणि उद्यापासून अजिबात घरात म्हणायचं नाही ॲपल खातो का, ॲपल खातो का. काय सफरचंद म्हटलं म्हणून बिघडतंय काय? ॲपल म्हटलं तुझं पोरगं कलेक्टर होणार आहे लगेच, ॲपल खातो का. मग सगळं धड इंग्रजीत तरी बोल वाक्य, नुसतं आपला ॲपल खातो का. परवा एका खेड्यात गेले, त्या बाई मला विचारतात राईस वाढू का, राईस वाढू का. म्हटलं बाई राईस वाढा, पण पिठल्याला काय म्हणतात ते पहिल्यांदा सांगा. राईस वाढू नसते बाऊ करू नका. इंग्रजी आलं पाहिजे याची अक्कल मला आहे, पण इंग्रजीचा बाऊ केलेला चालत नाही. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्य याच्यावर प्रेम करणारी पिढी आता निर्माण करावीच लागणार आहे. स्वतःच्या भाषेवर सुद्धा प्रेम करणारी पिढी निर्माण करायची आहे. फार जबाबदारी आहेत आपल्यावर बायकांनो, प्रचंड जबाबदारी आहेत. आणि मुलांना इंग्रजी शिकवा, पण त्यांना इंग्रज करू नका. मुलं भारतीयच राहिली पाहिजेत. मुलींनो, किती जणींच्या हातात ज्यांची लग्न व्हायची आहेत, किती पोरींच्या हातात बांगड्या आहेत, करा हातवर. कपाळावर कुंकू आहे? नाही. राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बसलायत, आई सांगत नाही, बाहेरच्यांनी बोललेलं चालत नाही. सासू बोलली की ते डोक्यावर. का नाही हातात बांगडी? आज मला वेळ नाही आहे, नाही तर मी सगळ्या दागिन्यांचं महत्त्व आपल्या भाषेत सांगितलं असतं. मुलींनो, मी बोलले ना की प्रत्येकाला वाईट वाटतं, राग येतो, पण 4 वर्षाचं एवढंसं मुसलमानाचं पोर टोपी घालताना लाजत नाही अगं. ते आनंदाने टोपी घालतं, ते संध्याकाळी मदरशात जातो, ते कुराण पठण करतं. आणि आमच्या 12वीतल्या मुलांना गीता माहिती नाही,
पसायदान पाठ नाही. परवा एक मुलगा येऊन विचारला, पसायदान कुठं शोधू? म्हटलं कुठं काय शोधतोस? कुठं शोधू? म्हटलं जा गुगलवर आणि कर सर्च, आता पसायदान कुठं शोधू. घरात म्हटलंच नाही कधी. ओ गॉड यू आर ग्रेट अशी सगळी प्रार्थना शिकवली जाते, पण घरात विचारलं जातं ओ गॉड कृष्णा यू आर ग्रेट, ओ गॉड रामा यू आर ग्रेट. रामायण सांगितलं जातं. एक वाक्य म्हणायचं, रामायण सांगितलंच जातो, चरित्रच आहे ते, आता किती वेळा ऐकायचं? रामायण 1000 वेळा ऐका, अनुकरणीय आहे. माणसाने कसं वागावं हे रामायणात शिकवलेलं आहे, आणि माणसाने कसं वागू नये हे महाभारतात सांगितलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ग्रंथ आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे हे सगळं सोपं नाही आहे, अवघड आहे. आणि सगळ्या मुलींनो, रामरक्षेतले 7 श्लोक रोज म्हटलेच गेले पाहिजेत. ते आपल्या शरीराची प्रचंड शरीराचं संरक्षण करणारे आहेत. स्कंदौ दिव्या युधो पातु भजो वग्ने शकारमुका करौ सीता पती पातु हृदयम जामदग्निजित मध्यम पातु खरद्वंशी नाभीम जामवदाश्रया सुग्रीवेश कटी पातु सक्तीने हनुमंत प्रभू उरु रघुत्तम पातु रक्षकुल विनाशकृत जाननी सेतकृत पातु वंदे दशमुखांतका. काय सुंदर आहेत 7 श्लोक. हे रामा तू माझ्या हृदयाचं संरक्षण कर, हे रामा तू माझ्या शरीराचं संरक्षण कर. काय सुंदर आहे सगळं. ते 7 श्लोक म्हटले ना, प्रचंड संरक्षण होते शरीराचं, माहिती आहे का? सांगा मुलींना, पाठ नसतील तर म्हणून घ्या. आता आईचे पाठ आहेत का? बोला, तो प्रश्न आहे. रामरक्षा म्हणा घरामध्ये, चालत नाही का? आपल्याला आलं पाहिजे ना. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो एक गोष्ट बोलते, रागवायचं नाही. मुलींना सारखं माहेरी बोलवू नका. सासरच्या लोकांना सुद्धा वाटतं सुनांनी घरात असावं. माझा विषय खूप अवघड आहे, तो फार मोठा आहे. मी थोडक्यात टिप्स देऊन जाते. मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. मुलींचे संसार चांगले व्हायचे असतील तर मुलींच्या आईने मुलींच्या संसारात सारखं लक्ष घालायचं नसतं. जी मुलगी आनंदात आहे तिला सारखे फोन करायचे नाहीत. जी मुलगी दुःखात आहे तिला फोन केल्याशिवाय राहायचं नाही. जी मुलगी दुःखात आहे तिच्यासाठी सगळे कायदे वापरा. तिच्यावर अन्याय होत असेल तर कायद्याचा वापर करा. पण जिथे मुलगी आनंदात आहे तिथे कायद्याचा गैरवापर करू नका. तुम्हाला सांगायला आज मला भीती वाटते, कायद्याचा इतका गैरवापर आहे. आज कुटुंब व्यवस्था ढासळायला ते एक फार मोठं कारण आहे. जिच्यावर अन्याय होतो ती कायद्यापर्यंत पोचतच नाही, पण जिच्यावर अन्याय होत नाही ती कायद्याचा गैरवापर फार करते. नका करू असं. आपल्यासाठी संरक्षण म्हणून कायदे असतात. आणि सगळ्या मुलांच्या आयांनो, सासवांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलाला सुख लागायचं असेल घरात येणारी सून जपावीच लागणार आहे. सोन्यासाठी चिंधी जपावीच लागते. फक्त तिला चिंधी बिंदी म्हणू नका. शिकलेली मुलगी यायची, आता म्हणायचं तू सोनं बाई आमच्या चिंधीत बांधते. आपल्या लेकराला चिंधी म्हटलं तरी चालतं. सुना घरात आल्या की संसारातलं लक्ष हळूहळू हळू कमी करा. हल्ली सुनांना नवऱ्याने आई आई केलेलं अजिबात आवडत नाही. त्यांना राग येतो. सुनेला काटकसर अजिबात शिकवायची नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, हिला 4 लागतंय, लागू दे. मागच्या आठवड्यात मी सुनेकडे जेवले, मिक्स भाजी केली होती, सगळं तेल ताटात वाहतंय. माझ्या इथपर्यंत आलं होतं, पण मी एक शब्दही बोलले नाही हो. माझ्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता, तिच्या नवऱ्याला 1,00,000 रुपये पगार आहे. ती तेल डोक्यावर ओतून घेऊ देत, नाही तर पिऊ देत. तुम्ही बोलू नका. हाताची घडी, तोंडावर बोट. 498 सगळ्या सुना सांगतात आमचे मामा चांगलेत, आत्यात जरा मामा चांगले नसायला काय झालं. आयतं ताट मिळतंय, आयतं जेवायला मिळतंय, आत काय चाललंय ते मामांना कुठं कळतंय. आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आम्हालाच बजावून सांगता बरं का, नवीन मुलगी आहे समजवून घ्या, समजवून घ्या. अहो आम्ही तुमच्या आईला पण समजवून घेतलो, आता तुम्ही म्हणताय सुनांना समजवून घ्या. आम्हाला कोणी समजवून घ्यायचं ते तरी एकदा सांगा. आमच्या पिढीची फार ओढाताण झाली हो. नव्याला धरा, जुन्याला ओढा. आणि सगळ्या ज्येष्ठांनो एक विनंती करू, तुमच्या बायकोनी गेली 40-45 वर्ष तुम्हाला
सावलीसारखी साथ दिली आहे. तुमच्या भावंडांचं केलं, तुमच्या आईवडिलांचं केलं. सगळ्या ज्येष्ठांनो, माझी तुम्हाला अशी विनंती आहे, तरुण वयात तुम्ही आमचा अपमान खूप वेळा केलात, पण आता सुनांच्या समोर अपमान करू नका. मान देता येत नसेल तरी चालेल, पण सुनांच्या समोर अपमान करू नका. सुनांच्या लक्षात येतं हिचा नवरा हिला किंमत देत नाही आहे, मग त्या पण उलटं बोलायला लागतात. पुरुषांनी खरं लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषांची ती जबाबदारी आहे. नात्याला न्याय देता तुम्हाला आला पाहिजे. आई आईच्या जागी असते, बायको बायकोच्या जागी असते, बहीण बहिणीच्या जागी असते आणि भाऊ भावाच्याच जागी असतो. पुरुषांनो, तुम्हाला नात्याला न्याय देता आला, घरातली भांडणं थोडी कमी होतील, खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. पुरुषांना एकही स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही. ते आईचं ऐकतात, ते बायकोचं ऐकतात, ते बहिणीचं ऐकतात, ते भाऊजाईचं ऐकतात आणि त्यांच्या डोक्यात नको ते भरवणाऱ्या सगळ्या आम्ही बायकाच असतो. कुठल्या ना कुठल्या नात्यामध्ये यांचं डोकं फिरवण्याचं काम बाईच करत असते आणि हे हलक्या कानांचे आहेत, विश्वास ठेवतात. एक जण विचारायला जात नाही की आई तू का असं बोललीस, माझ्या बायकोची काय चूक आहे. बायकोला विचारत नाहीत आईचा अपमान का केलंस बाई. एक गोष्ट बोलू, पुरुषांनो, माझ्या वाक्याकडे नीट लक्ष द्या. पुरुषांची आदरयुक्त भीती घरामध्ये असावी लागते. आदरयुक्त शब्द वापरला आहे, बरोबर आहे ना. हां, पुरुषांची आदरयुक्त भीती घरामध्ये असावीच लागते. लहान वयात वडिलांना थोडंसं घाबरायचं असतं, तरुण वयात थोडंसं भावांना घाबरायचं असतं, लग्न झाल्यावर नवऱ्याला थोडंसं घाबरायचं असतं आणि म्हातारपणी नवऱ्याला अजिबात घाबरायचं नसतं, म्हातारपणी मुलांना घाबरायचं असतं. आणि यांची आदरयुक्त भीती जर असेल, भारतीय घराचं घरपण टिकून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आदरयुक्त भीती ठेवा. आणि जाता जाता शेवटचा संदेश, घड्याळाकडे माझं लक्ष आहे, 7:03 झालेली आहेत, मी थांबवेन. सगळ्या माहेरवाशिणींनो, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत बोलावल्याशिवाय कधी पण माहेरी या. भावाच्या राज्यात बोलावल्यावर या आणि भाच्यांच्या राज्यात दरवाजावरनं जा, पण आत जाऊ नका, नाहीतर माहेरवाशिणीचा मान राहत नाही. गेलात भाऊजाईकडे, बसा, दिला चहा प्या, नाही दिला निघा, बडबड करू नका. एवढ्या लांबनं गेले, घरी आल्यावर एवढा करा, अण्णा रसाळं लावून दिवसभर प्या, पण बडबड करू नका. मला साधं कुंकू लावलं नाही, तुझी टिकली दुर्बिणीतनं बघावी लागते, आता कुंकू लावलं नाही. मानपान सगळे सोडून द्या ग. बायकांचे मानपान जास्त असतात, यांच्याकडे फार नाही नसतं. याला अर्ध्या तोळ्याची अंगठी नको असते, तुम्ही त्याला सांगता अर्ध्या तोळ्याची अंगठी माग म्हणून, त्याच्या डोक्यात काही नसतं. अजिबात पाठीमागे लागू नका, मानपानाच्या सोडून द्या. जावा जावांनो, बहिणी बहिणींसारख्या राहा. वेगवेगळ्या घरातनं आलायत ना, एक शेतकऱ्याची बायको आहे, एक बँक अधिकाऱ्याची बायको आहे. शेतकऱ्याच्या बायकोला गोठा चुकला नाही आणि बँक अधिकाऱ्याची बायको गाडीतनं उतरत नाही. नशिबाचं काय करायचं, दोघींच्या भांडायचं आहे, सोडून द्या. आणि यांच्या कानाशी कुणी लागू नका, प्रत्येक गोष्ट याला सांगायची. ते आधी त्यांचं डोकं, यांच्या डोक्यात एखादा भुंगा शिरला की ते कुणाला ऐकत नाही तर ग. त्यामुळे नवरा सांभाळण्याचं काम बायकाला बरोबर करता आलं पाहिजे. काही गोष्टी सांगायच्या नसत्यात. देवाने आपल्याला आतला 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 एक कप्पा दिलाय, त्या कप्प्यात सगळं बंद करायचं असतं. सासरचा कमीपणा आणि माहेरचा कमीपणा या पदरामध्ये बांधून टाकायचा असतो. हा तारणकर्तीचा पदर आहे, हा ऐश्वर्यकर्तीचा पदर आहे. या पदराखाली सगळा कमीपणा झाकून टाकायचा. सासरच्या लोकांना काही सांगायचं नाही माहेरचं, आणि माहेरच्या लोकांना सासरचं काहीही सांगायचं नाही, तर संसार होतात, नाहीतर होत नसतात. आणि नवऱ्याचा कमीपणा सांगायचा नसतो ग, सोडून द्यायचं असतं. आम्ही सगळं सोडून दिलं म्हणून छानपैकी बांधली गाठ, टिकून राहिलो 45 वर्ष. आणि एक शेवटचा संदेश, शिकलेल्या मुलींनो, एक वाक्य कधीच म्हणू नका, मी शिकलेली आहे, मी सक्षम आहे, मला नवऱ्याची मुळीच गरज नाही, माझी पोरं मी सांभाळू शकते.
नवरा वाईट असेल, नालायक असेल तर हे वाक्य 100 वेळा म्हणा, पण जिथे माणसं चांगली आहेत तिथे तुमचे अहंकार आडवे आणू नका. तुम्हाला नवरा नको असला तरी मुलांना वडील हवेच असतात. वडील हा एक हळवा कोपरा आहे, मुलांना तो हवा असतो. मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते आणि खांद्यावर घेऊन थोपटण्यासाठी वडील असावेच लागतात. ते वडील फार महत्त्वाचे असतात बायकांनो. माझा 42 वर्षाचा मुलगा आज त्याचे बाबा नाहीत, खूप रडतो. आज 3 वर्ष झाली यांना जाऊन, त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही. मी त्याला परवा म्हटलं, आशुतोष किती रडशील, 3 वर्ष झाली आता. तो म्हणाला, आई मी लहान असताना बाबा गेले असते तर फार बरं झालं असतं, मला त्यांच्या आठवणींचा त्रास झाला नसता. माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती पुरुषांनो, मुलांनी नमस्कार केला की ते त्याला मिठी मारायचे. मी यांना एकदा विचारलं, तुम्ही आशुतोषने नमस्कार केल्यावर मिठी का मारता? तेव्हा ते मला म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते ऐकायला फार आवडतात. मी तो विषय सोडून दिला, हसण्यावरी नेला. शेवटचे 7 महिने ते ऑक्सिजनवर होते. ज्या दिवशी ते सिरियस झाले मी त्याला कळवलं. तो पहाटे 3:30ला आला. गेट वाजलं नाही, दार वाजलं नाही, बेल वाजली नाही, कसलाही आवाज झाला नाही आणि हे मला सांगतायत दार उघड, तो आलाय. मी म्हटलं, बाबा दरवाजा नाही वाजला? ते म्हणाले, नाही, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका मला जाणीव करून देतोय की तो कुठेतरी जवळ आहे. मी जाऊन दार उघडलं. आशुतोष बूट काढत होता. तो एकदम दचकला. मी म्हटलं, काळजी करू नको, बरेच जरा. तो पटकन आत गेला. त्यांनी वडिलांना उठून बसवतं केलं, नमस्कार केला. दुबळ्या दुबळ्या हाताने त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी हे गेले. अग्निसंस्कारांच्या वेळेला गुरुजींनी सांगितलं, आशुतोष बाबांना नमस्कार कर. तो म्हणाला, माझ्या वडिलांना मी नमस्कार केला की मिठी मारलेली आवडते, मी आत्ता स्मशानात मिठी मारू? गुरुजी म्हणाले, तू मिठी मार. काळाच्या पडद्याआड सगळं जाणार आहे बाबा. आपल्या माणसाचं जाणं खूप अवघड असतं. जिवंतपणी किंमत कळत नाही, पण नंतर ती किंमत कळत असते. तू मिठी मार. त्यांनी वडिलांना मिठी मारली. त्यांचे 100 पापे घेतले आणि आभाळाला पाझर फुटेल एवढा हंबरडा फोडून पोरगं रडलं आणि घरी येऊन मला सांगितलं, आई आज ठोके संपले, आज स्पंदनं संपली. मी म्हटलं, नाही बाळा, भारतीय संस्कृतीतली स्पंदनं कधीच संपत नाहीत. आजपासनं तू तुझ्या मुलाला मिठी मारायला सुरुवात कर. तुला तुझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकूच येणार आहेत. पुरुषांनो, हे स्पंदनांचं संक्रमण आहे, हे ठोक्यांचं संक्रमण आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे सोपवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती, छोट्या छोट्या कारणांसाठी घरातली भांडणं बंद करा. छोट्या छोट्या कारणांसाठी हेवे दावे सगळे सोडून द्या. नाहीतर पुढच्या पिढीला काका राहणार नाही, आत्या राहणार नाही, मामा नाही, मावशी नाही. पुढची पिढी पोरकी होऊन जाईल. पुढच्या पिढीला कृपा करून पोरकं करू नका. मला परत परत बोलवत जा, मी येईन. आज बोलवलं, खूप छान वाटलं. सुरुवातीला मला तो 1 तास वेळ म्हणजे इतकं अवघड वाटत होतं, काय बोलू. पण आज मी तुमच्याशी निम्मा विषय बोलली आहे. निम्मा विषय पुढच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन. महाराज, तुम्ही मला इतक्या सन्मानपूर्वक 100 वेळा फोन केलेत. मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि एकदा सोलापूरला या. एकेका दिवसाचं बाळ कसं जगतं ते बघायला या. बाळांनी टाकून दिलेले आईवडील कसे जगतात ते पण बघायला या. माणुसकीचा तमाशा आहे, काय करायचं. सोडून देता येईल ना सगळं? माणसांना आपलं मानता येईल का? खरा विचार. पसायदानात लिहिलंय ना, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. करू विचार. आणि जाता जाता तुमच्यातल्या 5 तरुण आयांनी जरा स्टेजवर या.
ज्यांची मुलं 1 वर्षापासून 12 वर्षापर्यंतची आहेत, अशा 5 जणींनी पटकन स्टेजवर या. मी तुम्हाला संपन्न मातृत्वाचा आशीर्वाद देणार आहे. आशीर्वादासाठी स्टेजवर या. 5 जणींनी या. अजून 1 जण कुठे आहे? सगळ्यांनी हात जोडा. तुळजापूरच्या आईला हाक मारते आशीर्वादाला, ती येते. आई तुळजापूरला डोंगरावर, मी तिच्या पायाशी. पण मी आईशी रोज बोलते. देवाशी खूप बोलावं, देवाची भीती नाही बाळगायची. मी आईला हाक मारते, दार उघड, दार उघड, दार उघड आई, दार उघड. धर्म संकटात आई दार उघड. शिवबांच्या आईच्या हातात तलवार दिली सई. कट्टर धर्माभिमानी पिढी घडवण्याचा आशीर्वाद दिला सई. माझ्याही मुलींना आशीर्वाद द्यायला ये आई. आशीर्वादाला ये, आशीर्वादाला ये. मुलींनो, सूर्याचं तेज तुमच्या कुंकवावर आहे. तारणकर्तीचा ऐश्वर्याचा पदर तुम्हाला लाभलाय. हातातल्या बांगड्या तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतात आणि पायातली जोडवी तुम्हाला माणसं जोडायला शिकवतात. अशी तुम्ही भारतीय स्त्री आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. पुढच्या पिढीची आई तुम्ही, पुढच्या पिढीचा वारसा तुम्ही. भारत आता विश्वगुरू होणार आहे. विश्वगुरू होण्याच्या मार्गावरची आई तुम्ही. संपन्न व्हा, समृद्ध व्हा, जिजाऊ व्हा बाळांनो, जिजाऊ व्हा, जिजाऊ व्हा. रस्त्याने जाताना कुणी इस्टेट विचारणार नाही. 2 प्रश्न नक्कीच विचारणार, मुलं किती आणि काय करतात. अभिमानाने सांगता येईल अशीच तुमची बाळं असली पाहिजेत. मुलींनो, संपन्न आई व्हा. संपन्न मातृत्वाचा आशीर्वाद सगळ्यांना. मला परत परत बोलवा, मी नक्की येईन. पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते. रामाच्या चरणी ही सेवा रुजू करते. नमस्कार, धन्यवाद.